प्रत्येकाला त्या व्यक्तिरेखेला न्याय मिळावा म्हणून इनफ स्क्रीन टाइम मिळाला. आमचा सिनेमा खास आहे आणि नक्कीच. बेस्ट आहे. बाकी कंपॅरिझन मी करत नाही. प्रत्येकाचे प्लस पॉइंट्स माहिती होते किंवा हे याच्या एखाद्या कॅरेक्टरकडनं हे जास्त वर्कआउट होईल हे माहिती होतं. त्यानुसार त्या स्क्रिप्टमध्ये पण आम्ही शूटला जायच्या आधीच काही चेंजेस केले. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा जरी असला तरी फेब्रुवारी महिन्याची शेवट ही खरंच खूप गोड होणार आहे. निमित्त आहे एक नवा कोरा मराठमोळा चित्रपट आपल्या भेटीला येतोय, चिकी चिकी बूम बूम. आणि त्याच चित्रपटातील गोड कलाकार माझ्यासोबत आहेत. जेवण झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर सुस्ती पण आलेली आहे. तर सुस्ती घालवण्यासाठी चहा आणि कॉफी आमच्या हातात आली आहे. सुरुवात मी सर तुमच्यापासून करतो, सचिन सरांपासून. जेव्हा प्रसाददादाच्या हाताखाली दिग्दर्शन सुरू झालं, असं कुठे वाटलं का की प्रसाद यार माझ्यावरचा बदला तर काढत नाहीये ना? ज्या ज्या काही गोष्टी असं मी प्रसादसाठी केलेल्या ते प्रसाद माझ्याकडे असं करून घेतो का, असं काय झालेलं का? नाही, तसं नाही झालं ऍक्च्युली. कारण मुळात त्याने बदला घ्यावा असं वाईट मी त्याशी 6 वर्ष वागलेलोच आहे. क्या बात आहे. त्यामुळे तो मुद्दाच नाही की त्याने 10 वर्ष 10 वर्ष. हा 10 वर्ष काही असं काही वागलो नाही. आणि बदल्याचा आमच्याकडची पद्धत कशी माहिती का, आमच्या सेटवरची, आम्ही असं इतकं वाटबीट नाही बघत बदला घ्यायला. आम्ही 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 तिथल्या तिथं परतफेड करून फाईल बंद करतो, मग ती उगाळत नाही. उघडत ही नाही. आमच्या सेटची पद्धत आहे. हम्म. त्यामुळे ती जर मी त्याला काही छळलं असेल या शेड्यूलला तर त्याचा बदला लगेचच पुढच्या शेड्यूलला करू. त्यासाठी मी एक सिनेमा करेन, येणार रोल देईन, एवढं मोठं प्लॅनिंग नसतं. शोध काय नाही, एवढं नाही, तसं काय एवढं नाही. पण त्याच्या मजा आली त्याच्याकडे काम करून. आणि सगळी आमचीच टीम आहे, त्यामुळे पण एक कम्फर्ट झोन होतं. बरोबर बरोबर. आणि कम्फर्ट असला की रिझल्ट चांगला येतो. नक्कीच. बरोबर, सगळ्यांचाच. नक्कीच नक्कीच. एकूणच प्रोडक्ट चांगलं होतं. आणि जी एनर्जी शूट करताना असते ना, तीच रिफ्लेक्ट होते प्रोडक्टमध्ये. बरोबर बरोबर. त्यामुळे इतकं एन्थुझियास्टिकली सगळं चाललेलं होतं. रात्रीचं शूट असून हम्म, हम्म. 25 दिवस नाईट केलेली यांनी. बरोबर. आणि मी तसं फार कमी 3 दिवसच होतो, 3 रात्रीच म्हणजे. 3 रात्री. पण इतका छान वातावरणात ते शूट झालं, इतकं चैतन्य असायचं तिथे की तुम्हाला सिनेमात जाणवणार नाही की हा इतक्या रात्रीचं जागरण आहे. बरोबर. कारण अननॅचरल आहे ना हे. बरोबर. दिवसा झोपायचं, रात्री शूट करायचं. शूट करायचा. कारण निसर्गता जेवढी वाढ झाली त्यात आपण 99% काळ हा दिवसा जागून रात्री झोपण्याने शरीराला सवय लावलेली आहे. आणि ती एका 25 दिवसासाठी मोडायची हम्म. कठीण गोष्ट आहे. आणि त्यात सुद्धा परफॉर्मन्सचा फ्रेशनेस ठेवायचा. नक्कीच. आमच्या तिन्ही अभिनेत्री ज्या आहेत त्या अत्यंत फ्रेश दिसण्याची गरज असते, ती काळजी त्या सगळ्या मुली घेत होत्या. मुलांनीही सगळ्यांनी ती सगळी काळजी घेतली. आणि त्यासाठीच एक छान वातावरण तयार करावं लागतं, ज्याची जबाबदारी कॅप्टन ऑफ द शिपची असते. नक्कीच. आणि ती प्रसादने इतकी छान सांभाळली. मुळात तो इतर वेळी सुद्धा म्हणजे सिनेमाच्या पलीकडे सुद्धा टीम जमवणार आहे, म्हणजे वा. छान मित्रांमध्ये रमणार आहे. हम्म, हम्म. तो ज्या पद्धतीने त्याची सांस्कृतिक क्षेत्रातली वाढ आहे, त्यात तो एकट्यासाठी काही करत नाही, सगळ्या मित्रांबरोबर सगळं करत आलेलं आहे. त्यामुळे तिथे एक छान वातावरण होतं ना. अशा वातावरणात मला सुद्धा कामाचं दडपण तसं निम्म्यावर आलं या निमित्तानं. बरोबर. त्यामुळे मजा आली. आणि ते तुम्हाला दिसेल सिनेमा. नक्कीच नक्कीच नक्कीच. ट्रेलर मध्ये तर आम्ही बघतच आहोत. मला प्राजक्ता तुला विचारायला आवडेल की याआधी सुद्धा प्रसाद दादाला आपण विविध प्रोजेक्ट मधून ऍज अ डायरेक्टर म्हणून बघितलं. ह्याच्या आधीच्या चित्रपटामधून सुद्धा आपण त्याला ऍज अ डायरेक्टर बघितलंय. आता सुद्धा प्रसाद दादा आपला ऍज अ डायरेक्टर म्हणून बघतोय. काय वाटतं दादाला ह्याच्या आधीच्या चित्रपटाचा त्याचं दिग्दर्शन आणि आत्ताच्या चित्रपटाचं दिग्दर्शन किती कल वाढल्याने किती डिफरन्स आहे? आणि त्यातल्या त्यात प्रसाद दादाची अभिनेता वगळता एक दिग्दर्शकीय बाजू कशा पद्धतीने ग्रो झाली, काय सांगशील त्याबद्दल? गहन आहे. आमचा सिनेमा खास आहे आणि नक्कीच. बेस्ट आहे. नक्कीच. बाकी कंपॅरिझन मी करत नाही. कारण सिनेमाची कथा पण खूप छान आहे. बरोबर. मित्रांचं रियुनियन हा सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. नक्कीच. अतिशय रिलेटेबल विषय आहे. म्हणजे ज्यांनी रियुनियन केलंय त्यांना तो रिलेट होणारच आहे, आणि ज्यांना करायचंय त्यांना मनात मध्ये पण ते रिलेटेबल असणं ते क्रमप्राप्त आहे. त्यामुळे विषय निवड म्हणा किंवा 5-6 जे अतरंगी अवलिया जे मित्र आहे, कोर हम्म, हम्म. फ्रेंड्स, तर सगळी पात्र पण
भन्नाट भन्नाट. म्हणजे मला स्वप्नील दादांबरोबर कधीपासून काम करायचं होतं. त्या निमित्ताने प्रार्थनाबरोबर काम करता आलं. ही देखील मंडळी ह्यांना मी परफॉर्म करताना समोर पाहत आली आहे. पण मी त्यांच्याबरोबर परफॉर्म नाही केलं कधी. खूप कमी वेळा. 2-3 वाक्य Yes. मॅक्सिमम. सो ते काम नाहीये. ती अशी गेस्ट एंट्री सॉर्ट ऑफ गेस्ट तेवढंही म्हणता येणार नाही, इतकं हां. छोटं आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबरही काम करायचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वेगळी भूमिका होती. विनोदी भूमिका. पहिला विनोदी चित्रपट आहे माझा. आणि सिच्युएशनल कॉमेडी हा माझा फारच फेव्हरेट जॉनर आहे. आणि बऱ्याच मराठी रसिक प्रेक्षकांचा आहे. ह्यामध्ये अशीही बनवा-बनवीपासून आपण तो एन्जॉय करत बरोबर. आलेलो आहोत. तर सिटकॉम होतं, आपलीच टीम होती. त्यामुळे मला एक कम्फर्ट होता आणि कंपॅरिझन नाही, पण माझं असं म्हणणं आहे दादाचं सगळ्यात बेस्ट काम चिकी चिकी बुम 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 आहे. क्या बात आहे! क्या बात आहे! क्या बात आहे! प्रसाद, मला तुलाच विचारायला आवडेल, की चिकी चिकी बुबू आमच्यासाठी घेऊन येतोय. 18 कलाकारांना सोबत घेऊन जाणं, जसं सचिन सर बोलले, की प्रसाद एक टीम बांधून खूप चांगल्या पद्धतीने बांधू शकतो. 18 कलाकारांना सोबत घेऊन जाणं, चित्रपटामध्ये 2 ते 2.5 तासाच्या चित्रपटामध्ये प्रत्येक कलाकाराची फ्रेम तेवढ्या चांगल्या पद्धतीने रंगवणं दिग्दर्शकासाठी खरंच खूप मोठा टास्क असतो. तू या सगळ्या प्रोसेसकडे कशा पद्धतीने बघतोस? मुळात नाही, टीमवर्क आहे. म्हणजे अगदी प्रत्येक कलाकाराला योग्य न्याय मिळावा यासाठी अगदी स्क्रिप्ट लेवलपासून काम झालंय. म्हणजे प्रथमेशने पटकथा संवाद जो केलाय त्याच्यामुळे झालंय असं की प्रत्येकाला त्या त्या व्यक्तिरेखेला न्याय मिळावा म्हणून इनफ स्क्रीन टाइम मिळालेला आहे. बरोबर. उरलेली जबाबदारी नो डाऊट म्हणजे डिरेक्शन्सच्या बाजूने तर झालंच आहे, परंतु बऱ्यापैकी ती जबाबदारी आमचे DOP गणेश हुतेकर यांनी सुद्धा सांभाळले. कारण शेवटी मी कितीही माझं व्हिज्युअलाइज सांगितलं किंवा पम्याने किती छान लिहिलं तरी ते प्रत्यक्ष टिपणारा तो आपला कॅमेरामॅन असतो, Cameraman DOP असतो. सो ती बाजू गणेश हुतेकरने खूप छानच सांभाळले. कारण अख्खं रात्रीचं शूट होतं, नाईट शूट होतं. सो तो नॅचरलपणा राहावा एका प्रत्येक फ्रेममध्ये याची आणि तो एक जो लुक अँड फील होता तो एक गणेशने खूपच कमाल सांभाळलाय. त्यात सिंगल लोकेशन असल्यावर ना तुम्हाला अजून प्रेशराईज व्हायला होतं बरोबर. की तुम्हाला व्हिज्युअल्सचे काही वेगळे करता येत नाहीत, परंतु त्यातही त्याने अँगल वाईज आणि गणेशने खूप उत्तम सांभाळलंय. त्यामुळे काही काही गोष्टी ह्या चॅलेंजिंग होत्या, परंतु आपण म्हणतो ना की कलाकार हा नेहमी शिकतच राहतो. तसा माझ्या जुन्या कलाकृतींमधनं किंवा मधल्या काळात काही अभ्यास केल्यावर त्या कलाकृती बघून बऱ्यापैकी गोष्टी शिकल्या आणि त्या सगळ्या यात टाकण्याचा प्रयत्न केला. नक्कीच, नक्कीच. रोहित, जेवण झाले मस्तपैकी, झोप आलेली, चहाचा घोट सुद्धा मिळाला आहे. हो. चित्रपट येत्या 5 ते 6 दिवसामध्ये आपल्या भेटीला येणार आहे. 28 तारखेला चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. एका साईडला प्रसाददादा दिग्दर्शक, एका साईडला दुसरा मित्र बसलाय, त्याचं लेखन, प्रसादाचं लेखन, त्याचं लेखन. तारेवरची कसरत बोलणार नाही मी, पण कारण का जेव्हा एखाद्या स्किटमध्ये जेव्हा तुम्ही काम करत असाल ना, तेव्हा तो 15 ते 20 मिनिटं, पण इथे 2 ते 2.5 तासाचा पूर्ण वेळ असतो. त्यातल्या त्यात 25 दिवसाचं शूट. किती ब्लेस्ड आणि किती कठीण सुद्धा वाटतं, की चला एवढा दिवस आहेत आपल्याकडे, तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला आपलं 100% देणंच आहे. आणि किती ब्लेस्ड वाटतं, की चला जरी ही टीम माझी असली तरी यांच्यासोबत काम करण्याचा पूर्ण वेगळा अनुभव. काय सांगितलं मला? खूप ब्लेस्ड वाटतं, कारण की आपण जेव्हा बाहेर काम करतो किंवा बाहेरच्या लेखकाने लिहून दिल्यानंतर, बाहेरच्या म्हणजे मित्रांव्यतिरिक्त एखाद्या लेखकाने लिहून दिल्यावर ते खरंच दडपण असतं ना. काही लेखकांची अपेक्षा असते की मी लिहिलेलं जसंच्या तसं आलं पाहिजे. बरोबर. काही लेखकांचं असं नसतं. काही लेखकांना वाटतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने फुलवा, फक्त त्यातला अर्क आहे जो तो हलला नाही पाहिजे किंवा बरोबर. त्याच्यातलं नेमकं काय म्हणायचं ते हललं नाही पाहिजे. सो इकडे तो बिनधास्त एक सोबतच असल्यामुळे तो बिनधास्त पण असतो ना काम करण्यात. सो आपण एखादी गोष्ट केली की दादाला अजून त्याच्यावर 4 गोष्टी सुचतात आणि मग तो तिकडे अजून ते फुलवतो. सो प्रेशर असं काही नव्हतंच. असं ब्लेस्डच वाटतं की यार, मला तर वाटतं सतत एक सोबतच काम करत. आत्ता सरांसोबत आम्ही किंवा हास्य जत्रेच्या निमित्ताने इतकी वर्ष काम करतोय, तसं खूप काळ असंच सोबत काम करत राहू. क्या मध्ये मध्ये बाहेर जाऊन कुठेतरी काम करून परत येऊ, पण सोबतच काम करत राहू, वा, क्या असं वाटतं. क्या बात आहे. लेखक साहेब, चित्रपट आता भेटीला येतो 28 तारखेला. जसं मी सुरुवातीला बोललो की फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो, पण शेवट आपला गोड होणार आहे. आणि एक असं ना की अंध भला तो सब भला असं आहे. काय सांगशील एकंदरीत? आता सगळं बनलं आहे, प्रमोशनला सुरुवात झाली आहे, भारी वाटते, फील आहे की बाबा आता खरी कसोटी सुरू झाली. काय सांगशील? फिलिंग खरंच खूप भारी आहे, कारण एखाद्या लेखकाचा सिनेमा चित्रपटगृहात येणे हे त्या लेखकालाच माहिती आहे की काय किती कष्ट असतात त्याच्यामागे. आणि फायनली 28 फेब्रुवारी ती तारीख. सो 1.5-2 वर्ष आम्ही त्या स्क्रिप्टिंग आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आहोत, त्यामुळे फिलिंग खूपच छान आहे. पण ह्या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये, म्हणजे सिनेमाची आपली प्रोसेसच असते, त्याच्यामध्ये मी एक खूप छान शिकलो आहे की
आपण जनरली म्हणतो की लेखकाचं त्याच्या लिखाणावर खूप प्रेम असतं. प्रत्येक लेखक त्याच्या लिखाणाबद्दल पॉझिटिव्ह असतो. मी ह्या प्रोसेसमध्ये ऐकायला शिकलो, की समोरच्याने दिलेले सजेशन हे आपल्या प्रोजेक्टसाठी छान आहे की वाईट आहे. बरं वाईट आहे तर त्याला लगेच सांग नाही हे करायचं नाही किंवा काय. ऐकून घ्या. तुम्हाला जे वाटतंय, तुम्हाला जे पटते ते इम्प्लिमेंट करा आणि जे नाही वाटतंय ते नका करू. समोरचं तुम्हाला नंतर विचारायला येत नाही, हे का नाही केलंस म्हणून. बरोबर. सो मी या अख्ख्या प्रोसेसमध्ये ते ऐकायला शिकलोय आणि दुसरी गोष्ट एवढी सगळी चांगली माणसं सोबत असताना ते म्हणतो ना आपण की सुरुवातीला लेखक लिहायला सुरुवात करतो आणि नंतर त्याचं लिखाण त्या सगळ्यांचं होऊन जातं. तशी ही प्रोसेस आहे चिकी चिकी बूम बूमची. बरं, जे तू आता बोलतो ना तेव्हा ना सचिन सरांचं कसं अशी एक नजर होते, ऐकायला शिकलो. जेव्हापासून तू बोलायला सुरुवात केली तर एक नजर होती स्वतः त्या पुढच्या ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट होईलच. ऐकायला शिकल्यास तर बघूया पुढे कोण किती काय ऐकणार आहे ते. अरे नाही, पण मी याच्याबद्दल खरंच सांगेन. अच्छा, असं क्या बात. नाही, मी खरंच सांगेन म्हणजे हास्यचित्राचा माझा म्हणजे मी हास्यचित्र पहिले 2 वर्ष होतो, मध्ये गॅप गेली, त्याच्यानंतर परत आता जॉईन करून 2 वर्ष झाली आहेत. सो माझा जो प्रवास आहे हास्यचित्रेचा, तर सरांनाही माहिती आहे. सुरुवातीला मी शाब्दिक खूप आम्ही लिहायचो स्क्रिप्ट. आत्ता रायटर्स मीटिंग जॉईन करून म्हणजे आपण म्हणतो की हास्यचित्रेत येऊन मी हे शिकलो म्हणजे ते जे कलाकार आहेत ते, पण रायटर्स मीटिंग जॉईन करून मी खूप छान गोष्ट शिकलोय. सिच्युएशन कशी वर्क होते. सचिन मोठे सर आहेत. आपण एखाद्या गोष्टीचे जर 4 बाजू बघत असू ना, तो माणूस 8 बाजू बघतो. सो ते मी खूप शिकलोय आणि त्याची मदत ह्या सिनेमात मला खूप झाली आहे. म्हणजे सिच्युएशनल गोष्टी कशा इम्प्लिमेंट करायच्या, त्या सर्वांपेक्षा वेगळ्या कशा वाटतील आणि त्या कॅरेक्टरनुसार कशा वर्क होतील, ह्या सगळ्या गोष्टी मी रायटर्स मीटिंगमध्ये शिकलोय आमच्या. नक्कीच. मला प्रसाद तुला विचारायला आवडेल, दिग्दर्शक म्हणून या सगळ्यांची धुरा तर तू सांभाळीच आहेस, पण जेव्हा आपलेच मित्र कलाकार म्हणून आपल्या समोर येतात तेव्हा प्रत्येकामध्ये एक वेगवेगळा पैलू किंवा वेगवेगळी छटा आपल्याला बघायला मिळते. किती वेगवेगळे पैलू आणि किती छटा तुला बघायला मिळतात की अरे मी प्रथमेशला असं कधी बघितलं नव्हतं किंवा ह्याच्या आधी ह्याचं असं काम बघितलं नव्हतं, पण आता इकडे आल्यावर सेटवर आल्यावर तसं काम बदललंय चिकी चिकी बुम बुमच्या, किंवा रोहितचं मी असं काम बघितलं नव्हतं, इकडे आल्यावर मी सरप्राईज झालो. काय सांगशील एकंदरीत सगळ्याबद्दल? नाही, मुळात गोष्ट तयार झाली त्यानंतर आम्ही कास्टिंगला बसलो. कास्टिंग झाल्यानंतर जसे आर्टिस्ट लॉक झाले त्यानंतर त्या वर्कशॉपच्या दरम्यान प्रत्येकाचे काही सजेशन्स आले. म्हणजे सरांच्या कॅरेक्टरच्या बाबतीत मी म्हणेन की ते आधी आम्ही लिहिलेलं एक कर्नलचं ते खूपच असं पारशी बोलणारं कॅरेक्टर होतं. पण ज्यावेळी कास्टिंग झालं आणि वर्कशॉपच्या दरम्यान आम्हाला असं जाणवलं की ते कॅरेक्टर जर वैदर्भीय भाषेत जे सरांचा हातखंड आहे त्या भाषेत, बरोबर. त्या भाषेत आलं तर अजून गंमत येईल. सरांनी सजेशन दिलं की प्रशा असं करून बघूया. सो प्रत्येकाचे प्लस पॉईंट्स माहिती होते किंवा हे याच्या एखाद्या कॅरेक्टरकडनं हे जास्त वर्कआउट होईल हे माहिती होतं. त्यानुसार त्या स्क्रिप्टमध्ये पण आम्ही शूटला जायच्या आधीच काही चेंजेस केले. सो स्क्रिप्टवर बसल्यानंतर पुन्हा सेकंड ड्राफ्ट, तो सेकंड नाही म्हणता येणार, खूप 10वा-12वा ड्राफ्ट असेल तो झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही एक छोटं वर्कशॉप केलं, पुन्हा एकदा रिडिंग केल्या, पुन्हा एकदा नरेशन्स केले. सो जे आता काय होतं की सचिन सर फॉर एक्झाम्पल त्या कॅरेक्टरला आल्यानंतर ती एक वेगळी गंमत येणार आहे, ते बरोबर. माहिती आहे. सो त्यानुसार त्यांच्यानुसार त्या सिच्युएशनला आणि त्या कॅरेक्टर डिझाईनला हात न लावता अजून म्हणजे जास्त न हलवता अजून काही टाकता येईल यात, त्या गोष्टी आम्ही टाकल्या, त्या पेरल्या आणि याचा उपयोग शूटला नक्कीच झाला. नक्कीच. आणि यात तुम्ही प्रत्येकाला जरा वेगळ्या लुकमध्ये बघाल. अगदी लुकपासून म्हणा, त्याच्या भाषेपासून म्हणा, म्हणजे अगदी बेसिक, चला हिचा प्राजक्ताचा हेअरकट म्हण किंवा प्रार्थना नेहमी ग्लॅमरस भूमिकेत असते, ती अशी वेंधळी म्हण. अगदी बेसिक सांगायचं झालं तर पम्याला विदाऊट दाढी फार कमी जणांनी पाहिलं असेल, बरोबर. शाळेतल्याच मित्रांनी पाहिलं असेल. तो तयारच नव्हता, दादा मी खूपच वेडा दिसेन हा. दाढी गुळगुळीत केली तर, पण पम्या याच्यात अख्खी गुळगुळीत दाढी केलेला पम्या आहे. हा. त्यामुळे म्हणजे सावत्या पण आधी मला नाही दादा हे मी करतो ना याच्यात, म्हटलं नाही मला तो लुक हवाय. हा. मग त्याला लुक टेस्ट मध्ये आम्ही सलून मध्ये पाठवले, कलर केलेले दिसतात सावत्याचे केस ते. पण म्हणजे सांगण्याचं म्हणणं आहे की लुक टेस्टच्या वेळी जे माझ्या डोक्यात होतं त्या प्रत्येकाचं आम्ही डिझाईन करून पाहिलं आणि ते वर्क झालंय खूप छान. क्या बात आहे. बरं, तर पोस्टरवर ना प्रत्येक कलाकार आहेत, त्या प्रत्येक कलाकाराचं ना एक्सप्रेशन वेगवेगळे आहेत. कोणतरी हसतंय, कोणतरी ना कोणाची, मला स्वप्नीलची इव्हल स्माइल मला दिसते, त्याच्यानंतर प्राजक्ता घाबरल्यासारखे वाटते, पम्या सुद्धा घाबरल्यासारखं वाटतोय, सावत्याचं तुला असलं की सरप्राईज झाले की काय आहे एकंदरीत. ट्रेलर मधून आम्हाला एवढं कळतं की गेट टुगेदर आहे. गेट टुगेदर ठरल्यानंतर काही वात्रट मित्र जे नाही पाहिजे असतात ते येतात आणि नंतर काय होतं ते ट्रेलर मधून आम्हाला कळालंच आहे. खऱ्या आयुष्यात सुद्धा झालं असेल असं, ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होतं. पण मला ना तुमच्या दोघांकडून विचारायला ऐकायला आवडेल की
जेव्हा कधी अलिबागला पिकनिक जाते किंवा जेव्हा प्राजक्ताच्या फार्म हाऊसवर पिकनिक जाते तेव्हा असे कलंदर किस्से झालेत तिकडे की जे सांगण्या लायकीचे नाहीत, पण भाई काहीतरी आहेत जे झाले तसं. प्राजक्ता येस 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 जे आहे हा नाही, झालेले आहेत. सांगण्या लायकीचे आहेत. अच्छा. ऍक्च्युली मला तेच आठवणार आणि बिचारे आले त्या दिवशी माझा वाढदिवस होता, सगळ्यांना मी बोलावलं. परंतु व्हेरी नेक्स्ट डे का त्याच्या पुढे 10 तारखेला काहीतरी शूट होतं, त्यामुळे हे सगळे एका रूम मध्ये रायटर्स बसले होते आणि दिवसभर विषय काढत होते. आणि आणि आम्ही बाहेर धिंगाणा घालत होतो सगळे, वणीपासून सगळे तुडुंब आम्ही पाण्यात उड्या मारत होतो स्विमिंग पूलमध्ये, पण हे बिचारे अभ्यासाला बसलेले. तर मला ऍक्च्युली नंतर वाईट वाटलं की अरे आपण हा दिवस चुकीचा निवडला. क्या बात आहे. रोहित कुछ तो है. हे प्राजूचे किस्से झाले हे. हा आता हे प्राजू वगैरे सगळे झोपल्यानंतर जे नालायक असतात त्यांचे सगळे न सांगणारे किस्से असतात ते आहेत. खरंच सांगू शकणार नाही. जे जे माहिती पण आता आता नको सांगायला. एक किस्सा असा आहे की तिथे आता सगळे खेळत असताना ना दोघं तिघांनी पत्त्याचा डाव मांडला. हा जे पत्ते असतात ना आपण वेगवेगळे रमी वगैरे असं खेळतो, तर त्याच्यात प्राजक्ताला त्यांनी ते शिकवलं. नंतर दुसरा दिवस असा होता की जेव्हा आम्ही तिथनं निघालो होतो ना, प्राजक्ता ते झाडाखाली बसून पत्ते खेळत होते. एकटीच. हा नाही ते दोघं तिघं, अच्छा. आई वगैरे ते सगळी मंडळी, आणि आम्ही तिकडनं चल निघतो तर ती रमली होती पत्त्यांमध्ये. हा. की जिला पत्ते खेळता येत नव्हते तिला इतकं ट्रेन केलं की ती दुसऱ्या दिवशी पत्त्यांमध्येच रमलेली होती. क्या बात. म्हणजे ना खूप सारे असे किस्से आहेत, पण आता ते सांगण्या जसं नाही, काही किस्से तर अशक्य म्हणजे आठवण्यासारखे पण. मला आमचं त्याच पिकनिकला श्याम बांगरचा पण आमचा किस्सा आठवतो की आमचा जो ड्रमर आहे श्याम बांगर, तो अचानक 4 वाजता त्याने एक दोघांना मोरेंना आणि कोणातरी घेतलं ना सोबत, आणि पहाटे 4 वाजता तो चिंबोरी पकडायला गेला. अच्छा. त्याच पिकनिकच्या दिवशी ज्याच्यावर आम्ही काही एपिसोड काढले चिंबोरीवर ना. सो झाले खूप किस्से आले. नक्की. बरं, तर 28 तारखेला आपला चित्रपट भेटीला येतोय, चिकी चिकी बूम बूम बूम. चित्रपट खरंच खूप भन्नाट झालाय, कलाकार सुद्धा भन्नाट आहेत. महिन्याचा शेवट आणि एका नवीन महिन्याची सुरुवात गोड करायची असेल तर चित्रपटगृहामध्येच जाऊन बघा. सगळ्यात महत्वाचं OTTवर वगैरे यायची ती फालतूगिरी नाही बघायची, आपल्याला चित्रपटगृहामध्ये जाणं महत्वाचं आहे. सो खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि तुमच्यासोबत इतर तुमच्यासारख्या कलंदर मित्रमंडळींना ऑल द व्हेरी बेस्ट.